माझे नाव मृण्मयी आहे. ही गोष्ट माझी मुलगी सान्वी आणि तिच्या संघर्षाची आहे. मी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहते. वयाच्या 16व्या वर्षी माझे लग्न झाले होते. दुर्दैवाने लग्नानंतर 2 वर्षातच माझे पती एका अपघातात वारले आणि मी अवघ्या 18व्या वर्षी विधवा झाले. माझ्या आई-वडिलांनी मला ओझं मानून माझे दुसरे लग्न अनिरुद्ध यांच्याशी लावून दिले. अनिरुद्ध यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता, ज्याचे नाव आर्यन होते आणि मला माझी मुलगी सान्वी होती. काही वर्षांनी अनिरुद्ध यांचेही आजारपणामुळे निधन झाले. घरात मी, आर्यन 15 वर्ष आणि सान्वी 16 वर्ष असे तिघेच उरलो. गरिबीमुळे आणि घरात जागेच्या कमतरता असल्यामुळे आर्यन आणि सान्वी एकाच खोलीत झोपायचे. मी स्वयंपाकघरात माझी अंथरुणं टाकले होते. काही दिवसापासून मला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. सान्वी रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या बेडची चादर बदलायची आणि ती गुपचूप धुवायला जायची. ती दिवसेंदिवस अशक्त होत होती आणि कधी कधी तर चक्कर येऊन बेशुद्ध पडायची. डॉक्टरांनी सांगितले की तिला खूप कमजोरी आहे आणि रक्ताची कमतरता आहे. एके दिवशी सान्वी पुन्हा बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यावर मी पाहिले की ती पुन्हा ती चादर धुवायला जात होती. मी तिला खूप ओरडले, पण तिने कोणाचेच ऐकले नाही. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आर्यन तिचा सावत्र भाऊ होता. दोघे तरुण होते आणि एकाच खोलीत राहायचे. काही चुकीचे तर घडत नाही ना, या विचाराने माझे मन काळवंडून गेले. त्या रात्री मी त्यांच्या खोलीबाहेर उभी राहून त्यांचे बोलणे ऐकले. आर्यन म्हणत होता, सान्वी, तू तुझा जीव धोक्यात का घालत आहेस? आपण हे बंद करूया. त्यानंतर सान्वी म्हणाली, नाही दादा, फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे, मग सर्व नीट होईल. दुसऱ्या दिवशी सान्वीच्या हातावर निळे वळ आणि जखमा दिसल्या. माझा संशय आता खात्रीत बदलून लागला होता. मला वाटले की आर्यन तिला त्रास देत आहे. रागाच्या भरात मी सान्वीच्या श्रीमुखात लगावली. आर्यन मध्यस्थी करायला आला, तर मी त्यालाही सुनावले. एके दिवशी सान्वी झोपलेली असताना मी ती चादर ओढून काढली. चादर नीट पाहिली असता त्यावर पांढरे बारीक केस चिकटलेले दिसले. मला काहीच कळेना. सान्वी माझ्याजवळ आली आणि रडू लागली. तिने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सान्वी म्हणाली, आई, तू समजते तसं काहीच नाही आहे. आपल्या घरची परिस्थिती किती बिकट आहे हे आम्हाला दिसत होतं. आर्यन दादाच्या एका मित्राने त्यांना परदेशी जातीची काही मांजरीची पिल्लं सांभाळायला दिली होती. त्या बदल्यात तो रोज आम्हाला 1000 रुपये देत होता. तुला प्राण्यांची भीती वाटते म्हणून आम्ही तुला काहीच सांगितले नाही. रात्री दादा थकलेला असायचा म्हणून मी त्या पिल्लांना माझ्या खोलीत सांभाळायची. पण मला प्राण्यांच्या केसांची ॲलर्जी आहे, ज्यामुळे मला चक्कर यायची आणि मी बेशुद्ध पडायचे. चादर खराब होऊ नये आणि तुला संशय येऊ नये म्हणून मी ती रोज धुवायची. हे ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. माझे मुलं माझ्यासाठी आणि घरासाठी एवढा मोठा त्याग करत होती आणि मी मात्र त्यांच्या पवित्र नात्यावर संशय घेत होते. आर्यन जरी सावत्र होता तरी त्याने सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम आणि जबाबदारी निभावली होती. त्या पैशातून त्यांनी घराचे पडलेले छप्पर दुरुस्त केले आणि घरची ओढग्रस्त परिस्थिती सुधारली. आज आमचे घर आनंदी आहे. सान्वी मुलांचे ट्यूशन घेते आणि आर्यन चांगल्या नोकरीला लागला आहे. पण या अनुभवातून मला एक शिकवण मिळाली. मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, पण त्यांना विनाकारण संशय घेतल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. मुले मोठी झाली की त्यांची राहण्याची सोय वेगळी केलेलीच बरी, जेणेकरून मनात पालथ्या विचारांना जागा राहणार नाही. मुलांशी मोकळेपणाने बोला, जेणेकरून त्यांना अशा गोष्टी लपवून कराव्या लागणार नाहीत. देवाची कृपा की माझी मुलं समजूतदार होती, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देतच असं नाही. म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलांच्या बाबतीत थोडी सावधगिरी आणि खूप प्रेम बाळगले पाहिजे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की कळवा आणि सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.